आदिवासींना कोण विचारतच नाहीत. रमेशजी, जो भांडूपचा हा मोठा पट्टा आहे, ज्या ठिकाणी ह्या वस्त्या डोंगराळ भागात वसलेल्या आहेत, यांच्यावर काही कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का? की या रिटेलिंग वॉल्स संदर्भात प्रश्न उभे राहतात, लोकांची घरं पाडतात. काय आपण एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून काय याच्यावर सोल्युशन सांगाल? मला असं वाटते की या उपनगरामध्ये डोंगराळ भागामध्ये वस्ती वसलेली आहे. कुर्ल्यापासून तर मुलुंडपर्यंत हा संपूर्ण डोंगराळ भागामध्ये वस्ती वसलेली आहे. माझ्या या टेमीपाडा विभागामध्ये 45 ते 50 वर्षापासूनची वस्ती आहे आणि हा डोंगराळ भाग दाटीवाटीने वसलेला असा हा डोंगराळ भागामध्ये ही वस्ती आहे. म्हणजे एका लाईनीमध्ये तुम्हाला चाळी मिळणार नाहीत. एक घर इकडे एक घर असं ते त्यावेळेला बनवलेलं आहे. आणि त्यावेळेला जी घरं बनवली आहेत ती अशी दगडी वगैरे लावून त्यावेळेला आदिवासी लोक वगैरे काही लोक होती, त्या लोकांनी ही घरं आपली बनवलेली आहेत. आणि त्या बनवल्यानंतर आता हा डोंगराळ भागामध्ये मोठा पाऊस आला की पावसाचं जे पाणी आहे ते कुठेतरी बाहेर पडते आणि त्यांनी त्या भिंती वगैरे कोसळून घरं कोसळल्या जातात. मला वाटते की आता आपण महानगरपालिकेतर्फे आपण प्रयत्न करत होतो, परंतु म्हाडाने या ठिकाणी संपूर्णपणे सर्क्युलर काढलं आहे की आधार भिंती या म्हाडातर्फे म्हणजे झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत बनवल्या जाणार आहेत, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी आधार भिंती बांधण्यासाठी प्रयत्नशील तर राहिलंच पाहिजे. शासनाने जास्तीत जास्त फंड अशा विभागांना दिला गेला पाहिजे. परंतु ज्या वेळेला ही आधार भिंत बांधली जाते किंवा एखादं लँडस्लायडिंग होते, आधार भिंत कोसळते, त्यावेळेला त्याच्यावरची जी घरं असतात ती पण कोसळली जातात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा आधार भिंतीला निधी येतो आधार भिंत बांधते, पण ती घरं बांधून दिली जात नाही. मला वाटते की या ठिकाणी या वस्तीमध्ये राहणारी जी लोकं आहेत ही मोलमजुरी करणारी आहेत. म्हणजे सकाळी कमवणार आणि संध्याकाळी खाणार अशा प्रकारची लोकवस्ती आहे. तर या लोकांना ती घरं बांधायला पुन्हा त्यांच्याकडे पैसा नसतो आणि ही घरं तशी पाहिली तर अगोदरची आहेत, म्हणजे 40-45 वर्षापूर्वीच्या अगोदरची घरं आहेत. तर त्यांच्यासाठी पुनर्वसन करणं देखील एक शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच ठिकाणी मला वाटते की खऱ्या अर्थानं त्याच वेळेला या लोकांना न्याय मिळाला जाईल आणि ही जी समस्या आहे ही सुटली जाईल. रमेशजी, आता सत्तेत आहात, कॉर्पोरेशनलाही सत्तेत आहात, राज्य शासनात आहात, केंद्रातही आपण युतीचं सरकार आहे. तर या संदर्भात काही प्रयत्न करणार आहे का आपण की हे जे आपला डोंगराळ भाग आहे त्याचं पुनर्वसनासंदर्भात म्हाडातर्फे किंवा कुठला संस्थेतर्फे याची पुनर्वसनासाठी? हा साहेब, आम्ही तर सगळे प्रयत्नशील आहोतच नगरसेवक. कारण ज्या वेळेला मी बघतो की प्रत्येक नगरसेवक जो उपनगरातला आहे त्याला ही समस्या त्या ठिकाणी भेडसावत असते. आम्हाला तर रात्री झोप पण लागत नसते की काही वेळेला कोणत्या वेळेला कोणता फोन येईल, ही धास्ती आमच्या मनामध्ये एक लोकप्रतिनिधीमधून असते की त्यावेळेला त्वरित जाऊन तिथे काम झालं पाहिजे. पण नुसतं काम करून ढिगारे उपसून काय तिथे फायदा नाही, जीवितहानी होणार नाही ह्याची काळजी मात्र सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे, सगळ्या आस्थापनांनी घेतली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्हाला वाटते की करावी. भांडूप येथील टेंबीपाडा या ठिकाणी आपण आजच्या मोहीममध्ये आहोत. येथील जुने जाणते रहिवासी तसेच माजी नगरसेवक सुरेश शिंदे जे आपल्याबरोबर आहेत, त्यांना विचारूया ह्या विभागातील समस्या पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रमाणात इथे जो पावसाचा त्रास होतो आहे, हा जो सर्व डोंगरी विभाग आहे, काय समस्या होत आहेत सर? गेले 10 वर्ष मी या विभागामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना मला या विभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या चांगल्या, मला त्या समस्याची जाणीव आहे की या डोंगराळ भागामध्ये गेले 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना ह्या विभागामध्ये आमदार म्हणून या भागातील आमचे शिवसेनेचे आमदार आदरणीय शिवसेना नेते लीलाधर डाके म्हणून आमदार होते आणि त्यांच्याकडून या डोंगराळ भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जिथे पावसामध्ये दरड कोसळायच्या, त्या दरड कोसळल्याच्या नंतर तिथे आम्ही आधार भिंत बांधण्याचं काम त्यांच्या निधीतून आम्ही करत होतो. आणि बऱ्याचशा लोकांचे जे समजा घरं पावसाळ्यामध्ये कोसळल्याच्या नंतर त्या भिंती बांधल्याच्या नंतर त्या घरं बांधून देण्याचं कामसुद्धा आम्ही नगरसेवक म्हणून किंवा इतर लोकांकडून काय निधी जमा करून आम्ही ती घरं बांधून पत्र्याची टेम्पररी घरं आम्ही त्यांना बांधून देत होतो. अशा पद्धतीने ह्या भागातले नागरिक आहेत ना, ह्या डोंगराळ भागामध्ये राहतात, खरोखरच त्यांच्या पावसाळ्यामध्ये अनेक समस्या त्यांच्या वाढत असतात. कारण पावसाळ्यामध्ये त्यांना त्यांचा जीव त्यांना मुठीत धरून त्यांना तिथं जीवन जगावं लागतं. कारण पावसाळ्यात एवढा जबरदस्त पाऊस असतो आणि
पलीकडे त्या भागामधून पलीकडच्या साईडला गेल्याच्यानंतर डोंगराच्या पलीकडे गेल्याच्यानंतर तिथे आपला मुंबईला पाणी पुरवठा करणारं तुळशी नाही आपला विहार तलाव आहे. आणि त्या विहार तलाव आणि त्या परिसरामध्ये एवढा जबरदस्त पाऊस पडतो की त्या पावसामुळे अनेक लोकांची घरंदारं उद्ध्वस्त होतात. आणि ती उद्ध्वस्त झाल्याच्यानंतर ती उभी कशी करायची याच्यासमोर त्या लोकांची समस्या असते. आणि मग ती समस्या कुठेतरी आपल्याला कशा तरी पद्धतीने ती समस्या कशी सोडवायची या विचारामध्ये असतो. आणि तो विचार करत असताना अनेक प्रश्न आमच्यासमोर येतात. अनेक लोकांना आम्ही नागरिक त्या भागात म्हणजे जे दानशूर लोक आहेत त्या अशा दानशूर लोकांना आम्ही कुठेतरी त्यांची घरं बांधण्यासाठी मग त्यांना आम्ही उत्सुक करतो. आणि अनेक लोक जे दुकानदार आहेत व्यापारी आहेत असे लोक मदत करतात आणि मग त्यांची घरं बांधली जातात. तर ह्या डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी जेव्हा झोपडपट्ट्या उभ्या राहतात तेव्हा हे महानगरपालिकेला माहिती असतं. महानगरपालिका आणि त्या झोपडपट्टीतल्या नागरिकांचं समजा ज्या झोपडपट्ट्या बांधणारे लोक आहेत त्यांचं साठं-लोटं असतं आणि ह्या झोपडपट्ट्या थांबणं आणि आम्ही नगरसेवकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याचे अनेक अनुभव आमच्या समोर आलेले आहेत की आम्ही जर अशा झोपडपट्ट्या थांबवण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावरती हल्ले झालेले आहेत. आणि म्हणून नगरसेवक ह्या झोपडपट्ट्या थांबवण्याचा प्रयत्न करत नसतात. याचं कारण काय, त्यांना अनेक वेळा रात्री बेरात्री त्या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये अनेक लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी त्या भागामध्ये फिरावं लागतं. आणि फिरत असताना एकटे फिरावं लागतं. त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते. आणि म्हणून कुठलेही झोपडं किंवा एखादं घर जर 1+1 किंवा रस्त्यात कुठे काही अडचण जरी समजा एखाद्या बिल्डरनी बांधकाम करणाऱ्या तिथल्या बांधकाम करणारा जो बिल्डर असतो त्या बिल्डरनी जरी बांधलं तरी आम्ही त्याला विरोध करत नाही. आणि महानगरपालिका तर प्रश्नच येत नाही, त्यांचं तर साठं-लोटंच असतं. भांडूप टेंबीपाडा या ठिकाणी गेले अनेक वर्ष ही लोक अशा प्रकारे या दरडीखाली दहशतीचं जीवन जगत आहे. कधीतरी प्रशासनाला जाग येईल का, लोकप्रतिनिधी जागे होतील का, येथील लोक कधीतरी दहशतमुक्त श्वास घेऊ शकतील का, हाच आजच्या मोहीमचा आपला हेतू होता. कॅमेरामन चेतनसह प्रशांत बडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.